नमस्कार मित्रांनो, नशिबान या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये आता लग्नाचे सगळे काही विधी पार पडल्यानंतर आता म्हणजे वर आणि वधू हे घरी येतात। आता घरी आल्यानंतर नागेश्वर त्यांना अडवतो, अहो सुनबाई आणि हे बघा चिरंजीव, अहो कसली इतकी घाई करतात। रीतीप्रमाणे पात्र नवीन सुनबाईने घरामध्ये माप ओलांडून पाऊल टाकायचं असतं तेव्हा आता रुद्र खुश होऊन म्हणतं की हो हो नक्कीच। आता मात्र उर्वशी आणि सावी यांचे चेहरे तर अगदी बघण्यासारखे होतात। तेव्हा आता नागेश्वर वासंतीला आवाज देतो की अहो झाले का, ते माप घेऊन या बरं। तेव्हा आता वासंती म्हणते की हो आले आले, आणि तेवढ्यात वासंती आता ते माप घेऊन येते आणि खुश होत आपल्या दोघांकडे पाहत असते, रुद्र आणि गिरिजाकडे, आणि ते माप मात्र आता तिथे उंबरट्यावर ठेवते। तोपर्यंत नागेश्वर आता रुद्र आणि गिरिजा यांना विचारतो की देवदर्शन व्यवस्थित झाले ना। तेव्हा रुद्र म्हणतो की हो हो। तेव्हा आता वासंती मात्र आता गिरिजाचा औक्षण वगैरे करून त्यांची दृष्ट वगैरे काढते। सावीचा जीव तर अगदी असा ती पापड होत असतो, अगदी बघण्यासारखे तिचा चेहरा झालेला असतो, इतका जळफाट तिला आता होत असतो। आता मात्र वासंती गिरिजाला म्हणते की उजव्या पायाच्या अंगठ्याने माप ओलांडायचं आणि आत यायचं। तेव्हा आता गिरिजा मात्र आपल्या संपूर्ण घराकडे पाहते आणि रुद्रकडे पाहते। रुद्र लगेच आपला हात आता तिच्या हातामध्ये देण्यासाठी पुढे करतो आणि गिरिजा त्याच्या हातामध्ये हात देते। दोघं एकमेकांकडे पाहत असतात तर सावीचा खूपच आणखीन जळफळाट होतो। तेव्हा आता गिरिजा मात्र एक पाऊल आपलं पुढे टाकते आणि घरामध्ये जेव्हा गृहप्रवेश करते त्याच वेळेस तिला भूतकाळ आठवतो की छकुली आता अगदी तिची आई तिला चालवायला शिकवत असते आणि हे बघ छकुली, अगं बाबांना तुझं नाव सांगेल बरं का, म्हणून आई पुढे धावत असते आणि छकुली तिच्या मागे मागे येत असते। जेव्हा आता गिरिजा एक एक पाऊल आतमध्ये टाकत येत असते तेव्हा आता गिरिजाला हे सर्व काही आठवते। आता गिरिजाला हे सगळं काही भूतकाळ आठवल्यानंतर सारखं छकुली थांब, छकुली हसे जे आवाज आहे तर ते तिच्या कानामध्ये घुमत असतात। तेव्हा गिरिजा आता जागी स्तब्ध होते, पण मागून रुद्र तिच्या खांद्यावर हात ठेवतो तेव्हा कुठे आता ती अगदी घाबरते आणि गिरिजा असं म्हणतो तर गिरिजा मात्र आता इकडे तिकडे पाहत असते। तेव्हा मात्र आता म्हणजे रुद्र तिला पुन्हा म्हणतो की गिरिजा काय झालं, मी केव्हापासून तुम्हाला हाक मारतोय। गिरिजा मात्र इकडे तिकडे पाहतच असते। तेव्हा आता गिरिजा म्हणते की मला पुन्हा एक मुलगी दिसली छोटीशी, ती अशी घरभर पळत होती आणि तिच्या मागे एक बाई होती आणि कदाचित ती तिची आई होती। तेव्हा आता नागेश्वरला तर आणखीन जबर धक्का बसतो, सगळ्यांना आता धक्का बसलेला असतो एक आता, आणि ती बाई मात्र आता त्या मुलीला मात्र छकुली असा आवाज देत घरभर फिरत होती। आता छकुली म्हणल्यानंतर नागेश्वरच्या पायाखालची जमीन सरकते। मात्र आता वासंतीला लगेच आता छकुलीला तिने वाचवलेलं आहे, म्हणजे देवकीने तिच्या हातामध्ये छकुलीला दिलं होतं आणि देवकीने आता तिच्या हातामध्ये छकुलीला स्वाधीन करून आता वासंतीने तिने प्रभासकडे तिला दिलेलं होतं आणि प्रभासने नक्की त्या मुलीला कुठे दिले हे वासंतीला माहिती नसते, परंतु तिच्या कानामागे जी काही ही तुळशीपत्राची खूण आहे तर ती मात्र आता वासंतीला माहितीच असते, कारण हीच खूण आता त्या मुलीला ओळखू शकते। हे सगळं काही वासंतीच्या डोक्यात येते आणि आता नागेश्वरला सुद्धा ते जे काही क्षण आहे जेव्हा त्याने अंकत महाजन आणि देवकी महाजन यांना मारल्याचे क्षण त्याला आठवतात। त्यावर आता हे सर्व ऐकून रुद्र म्हणतो की त्या दिवशी मेहंदीच्या कार्यक्रमात सुद्धा तुम्हाला असाच भास झाला होता आणि त्यावेळेस तुम्हाला चक्कर आली होती। तेव्हा आता गिरिजा म्हणते की नाही, त्यावेळेस फक्त मला आवाज ऐकू आला होता, पण आता मात्र ती बाई मला दिसली। आता हे दिसली म्हटल्यानंतर मात्र आता वासंती आणि नागेश्वर या दोघांनाच माहिती असतं तर त्यांना धक्का बसतो। उर्वशीचं तर अगदी मनासारखं होत असतं। त्यानंतर मात्र आता गिरिजा म्हणते की ती छकुली सुद्धा मला दिसली आणि तिची ती आई सुद्धा। आता हे ऐकल्यानंतर नागेश्वरचे आणखीनच अगदी होश उडतात। तेव्हा आता गिरिजा आपल्या मनात ह्या घराकडे पाहते आणि ही छकुली नेमकं कोण आहे, तिचा आणि माझा काय संबंध आहे असा विचार करते। तेव्हा आता नागेश्वर गिरिजावर ओरडतो की ए पोरी, अगं तुझं काय चाललं, नक्की तुला कसले भास होतात, कारण लग्नाच्या अगोदरपासून तुला हे भास होतात का। तेव्हा आता गिरिजा म्हणते की अहो नाही, ज्या दिवसापासून मी या घरात आले त्या दिवसापासूनच मला भास होतात। तेव्हा आता नागेश्वर ओरडतो आणि म्हणतो की बास कर, आणि आता सगळेजण नागेश्वरकडे पाहतात तर नागेश्वर म्हणतो की चिरंजीव, अहो आत्ताच कुठे गृहप्रवेश झाला, मग सगळं काही रीतीप्रमाणे व्हायलाच हवे। नवीन घरात आलेली हा सुनबाई आणि कोण कुठली ती छकुली तिचं नाव घेतात, आणि नाही म्हणजे नवऱ्याचं नाव घेतलं पाहिजे की नाही,
आणि वासंतीला म्हणतो की काय हो. तेव्हा बिचारी वासंती घाबरते, कारण तिला माहिती असते की छकुली कोण आहे ते. तेव्हा मात्र आता लगेच वासंती म्हणते की हो गिरिजा, अगं तू खरंच उंबरठा ओलांडण्या अगोदरच तेथे उखाणा घ्यायला होतास. मात्र आता तेथील बायका तिला नाव घ्यायला सांगतात, तर गिरिजा म्हणते की रुद्रप्रताप. तेव्हा आता त्या बायका म्हणतात की अगं असं नाही, उखाण्यात नाव घे बरं. तेव्हा आता गिरिजा म्हणते की ते मला नाही आठवत. तेव्हा नागेश्वर म्हणतो एखादा चांगला उखाणा तयार करा बरं. आता रुद्र म्हणतो की बाबा 1 मिनिट. आणि लगेच आता तो गिरिजाला म्हणतो की गिरिजा नक्की तुम्ही प्रयत्न करून बघा, तुम्हाला नक्की आठवेल, सुचेल तुम्हाला काहीतरी. आणि बरं थांबा तुम्ही, तोपर्यंत विचार करा, तोपर्यंत मी उखाणा घेतो. तर मात्र आता रुद्र छान असा गिरिजाकडे बघत उखाणा घेतो की गिरिजाच्या हाताला आहे प्रेमाची गोडी आणि सुखाने संसार करेल गिरिजा आणि रुद्रप्रतापची जोडी. हो मात्र आता सगळेजण आता ह्या रुद्रचं कौतुक करून टाळ्या वाजवतात. नागेश्वर म्हणतो की वा चिरंजीव, वा खरंच खूपच छान. आणि त्यावर मात्र आता तो गिरिजाला म्हणतो की गिरिजा बिनधास्त घे उखाणा. रुद्र आता हसून तिला हे सर्व म्हणतो. तेव्हा आता गिरिजा उखाणा घेते की देवी आई तुझ्याच इच्छेने माझं प्रत्येक पाऊल पडेल आणि आजपासून माझी नवीन ओळख सो गिरिजा रुद्रप्रताप घोरपडे. तेव्हा मात्र आता लगेच रुद्र म्हणतो की माझ्यापेक्षा छान असा उखाणा घेतला तिने, म्हणून आता सगळेजण खूप अगदी टाळ्या वाजवतात आणि रुद्र तर हसून अगदी कौतुक तिचं करत असतो. तेव्हा आता लगेच वासंती विचार करत असते. त्यानंतर आता लगेच नागेश्वर इकडे वासंतीला विचारत असतो की तुम्ही गिरिजाला काय सांगितलं, नक्की तुमची ही नाटकं काय सुरू होती. तेव्हा आता वासंती नागेश्वरला म्हणते की मी तरी सुद्धा तुम्हाला सांगत होते तुमचं ते पाप आहे की तुमच्याकडे हिशोब मागणार म्हणून. आता नागेश्वर तिला म्हणतो की हो तुम्हाला तर हेच पाहिजे आहे, कारण तुम्ही कायमच आमचा अगदी असाच अपमान करीत आला आहात, म्हणूनच तुम्हाला आम्ही घरचा भेदी म्हणतो. इतक्या दिवस मात्र तुम्हाला कोणाची साथ नव्हती, म्हणूनच आल्या आल्या तुम्ही घरच्या सुनेबाईला अगदी तुमच्या हाताशी धरलं आणि जे काही तुम्हीच तिला आता हे सर्व बोलण्यासाठी सांगत आहे, तर तुमच्याशिवाय मात्र हे सर्व तिला कोण सांगणार आहे त्या देवकीबद्दल. तेव्हा आता वासंती म्हणते की अहो तुम्ही काय बोलतात, परंतु आता हा नागेश्वर रागाने तिच्यावर धावून येतो आणि म्हणतो की आणखीन तुम्ही नव्या सुनबाईला काय काय सांगितलं आमच्याबद्दल. त्यावर आता वासंती म्हणते की मी खरंच सांगते तुम्हाला की मलाच खरंच माहिती नाही की तिला हे असे का भासवतात, मी तिला काहीही सांगितलेले नाही. त्यावर आता नागेश्वर म्हणतो की तुम्हाला काय वाटलं की मला ही सर्व नाही कळणार, परंतु मला एक गोष्ट सांगा की तिला छकुली हे नाव कसे कळाले. तेव्हा आता वासंती म्हणलेली असते की मी तुम्हाला खरं सांगते की मी खरंच त्या गिरिजाला काही सांगितलेलं नाही, माझ्यावर विश्वास ठेवा. तेव्हा नागेश्वर लगेच आता वासंतीचा गळा दाबतो आणि जोरजोराने तिचा गळा दाबून तिला अगदी धमकवण्याचा प्रयत्न करतो की जे काही मी गाडलेलं आहे ते उकरण्याचा प्रयत्न करू नका, नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. बिचाऱ्या वासंतीला खूप त्रास होत असतो, ती जोरात किंचाळत असते नाहीतर माझ्या इतकं वाईट कोणी नसेल. आणि आता जोराने जेव्हा वासंतीचा त्याने गळा दाबलेला असतो, दरवाजा उघडून मात्र आता गिरिजा जेव्हा आत येणार तोच लगेच समोर हे दृश्य पाहते. आता हे बघून गिरिजाला खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता नागेश्वर वासंतीला सोडतो आणि गिरिजाजवळ येऊन उभा राहतो. तेव्हा आता गिरिजा म्हणते की सॉरी मला माहिती नव्हतं. तेव्हा आता वासंती बिचारी अगदी तिला त्रास होत असतो, पण तरी सुद्धा खाली मान घालून ती उभी असते. नागेश्वर आता गिरिजाला म्हणतो या घरातील एक महत्वाचा नेम आहे, तर तो लक्षात ठेवायचा, कुणाच्याही खोलीत जाण्या अगोदर मात्र दरवाजा वाजवायचा, राहील का लक्षामध्ये. तेव्हा आता बिचारी गिरिजा सॉरी असं म्हणते आणि खाली मान घालून उभी असते. तेव्हा मात्र आता लगेच नागेश्वर बाहेर निघून जातो. तर आता गिरिजा ही आई साहेबांजवळ म्हणजे वासंती जवळ येते आणि विचारते की आई साहेब हे सर्व काय होते. तेव्हा आता बिचारी वासंती सुद्धा आता खूप कडक होते आणि आता ती रागानेच अगदी डोळे मोठे करून म्हणते की एक नियम त्यांनी सांगितला, आता एक नियम मी तुला सांगते, या घरामध्ये कुठल्याही गोष्टीचा विचार करायचा नसतो, कारण विचार करून कोणत्याही गोष्टी बदलत नाहीत आणि हे पग गोंधळी येतील, तुमच्या लग्नाचा गोंधळ आहे त्यामुळे तू आवर. तेव्हा आता गिरिजा म्हणते की आई साहेब तुम्हाला काय झालं, त्यामुळे जा तू आवर असे बोलून आता वासंती डोळे मोठे करतच तेथून निघून जाते. तर गिरिजा आता वासंतीचे हे रूप बघून तिला तर आणखीनच धक्का बसतो. बिचारी गिरिजा घाबरून गेलेली असते, नक्की आता लग्न झाल्यानंतर हे काय रूप यांचं बघायला मिळालं. त्यानंतर आता गिरिजा चेंज वगैरे करते आणि आता सारखा तोच विचार करत असते की तिला आवाज कुठून येतो. छकुली छकुली आता लग्नाच्या वेळेस सुद्धा संगीताच्या कार्यक्रमात सुद्धा आता डान्स करताना छकुली छकुली असा आवाज तिच्या कानावर पडत होता. हे सगळं काही ती आता आठवण्याचा प्रयत्न करत असते. तेव्हा मात्र आता नक्की ही छकुली कोण आहे आणि तिचा
हिचा आणि माझा काय संबंध असेल आणि मला हा आवाज काय ऐकू येत असेल. या घरात आल्यानंतर मला हे असे विचार आणि भास का होत्या तेच मला नाही कळत. नक्की ह्या छकुलीचा आणि ह्या घराचा काहीतरी संबंध आहे याचा मात्र आता गिरिजा विचार करत बसलेली असते. आणि तेवढ्यात रुद्र तेथे येतो. रुद्राने मात्र छान असं गिफ्ट आपल्या या गिरिजासाठी आणलेलं असतं. तेव्हा आता गिरिजा ही रुद्रजवळ येते आणि रुद्र मात्र जे काही पायातील ते चाळ आहे तर ते चाळ मात्र आता गिरिजाला दाखवतो आणि तुमच्यासाठी मी हे आणलेलं आहे म्हणून खुश होत आता ते गिफ्ट आहे तर तो बाहेर काढतो आणि गिरिजाला ते पैंजण दाखवतो. तेव्हा आता ते पैंजण बघून गिरिजा ही रुद्राकडे पाहतच असते. तर रुद्र तिला विचारतो की तुला आवडले का. त्यावर लगेच आता गिरिजा हो असं म्हणते आणि म्हणते की आहो आबासाहेब मगाशी. तेव्हा आता रुद्र म्हणतो की आहो हे बघा ते तुमच्यावर चिडलेले नाहीत, त्यांचा आवाज आणि बोलण्याची पद्धत तशी आहे आणि हे बघा तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्हाला सुद्धा सवय होईल हळूहळू. तेव्हा आता गिरिजा म्हणते की खरं तर त्यांनी मला. तेव्हा आता रुद्र म्हणतो की खरं तर त्यांनी तुला सून म्हणून स्वीकारलेलं आहे, काही काळजी करू नका. त्यावर आता गिरिजा अगदी पाहतच असते. रुद्र तिला म्हणतो हे बघा तुम्ही एक काम करा, तुम्ही बसा बरं. गिरिजा विचारते की का बसायचं. रुद्र म्हणतो की तुम्ही बसा तर खरी, मी तुम्हाला बसल्यानंतर सांगतो. तेव्हा आता गिरिजा स्टूलवर बसते आणि काय झालं असं विचारते. रुद्र आता ते हातात पैंजण घेतो आणि गिरिजाला म्हणतो की आता हे पैंजण तुमच्या पायात घालायचं होतं आणि मी स्वतः हे तुमच्या पायात घातले तर तुम्हाला ते चालेल का. तेव्हा आता गिरिजा लाजत खाली पाहते, म्हणजे आता तिला चालेल असं आता रुद्रला समजते आणि तो तिला थँक्यू असं म्हणतो. तेव्हा मात्र आता गिरिजा अगदी पाहतच असते. तर आता रुद्र तिला म्हणतो की पाय इथे ठेवताल का माझ्या मांडीवर. तेव्हा आता लगेच गिरिजा म्हणते की आहो हे बघा ऐकताल का. तर आता रुद्र तिला पुन्हा विचारतो की काय म्हणालात. तेव्हा आता गिरिजा म्हणते की ऐकाल का. तर आता रुद्र पुन्हा विचारतो की काय म्हणालात. तेव्हा आता गिरिजा पुन्हा म्हणते की आहो. तर आता रुद्रला इतका आनंद होतो आहो म्हटल्यानंतर आणि तो गिरिजाला म्हणतो की पाय ठेवा. तर गिरिजा आता ऐकते. तेव्हा मात्र आता लगेच गिरिजा आपला पाय त्याच्या मांडीवर ठेवते आणि आता तिची साडी ही पुढे येते. तेव्हा आता रुद्र अगदी हसत लाजत म्हणतो की साडीवर करताल का. तेव्हा आता गिरिजा आता त्याच्याकडे पाहत असते आणि पाहता पाहता ती एका हाताने आपली साडी धरते. तर आता रुद्र तिच्याकडे बघत ते पैंजण तिच्या पायात घालतो आणि आता दुसरा पाय पुढे करायला सांगतो. तर गिरिजा पाहतच असते आणि रुद्र मात्र खुश होत तिच्या पायामध्ये ते पैंजण घालतो. गिरिजाने मात्र आता जे काही पाय आहे तो रुद्रच्या अगदी मांडीवर ठेवलेला असतो आणि आता तो अगदी आपल्या हाताने खुश होत ते पैंजण तिच्या पायामध्ये घालतो. दोन्ही पायामध्ये पैंजण घालत असताना आणि तेवढ्यात तेथे वासंती येते आणि वासंती मात्र हे सगळं बघून तिला आणखी छान वाटतं. तिचा चेहरा खुलतो आणि ती आपल्या ह्या लेका आणि सुनाकडे पाहतच असते. तिला इतका आनंद झालेला असतो. तेव्हा मात्र आता वासंतीला खूपच आनंद होतो आणि रुद्र मात्र खुश होत गिरिजाकडे बघत असतो आणि ते पैंजण तिच्या पायात घालत असतो. गिरिजा सुद्धा आता रुद्रकडे पाहत असते. आता ह्या दोघांचं आता एकमेकांकडे बघणं आणि त्या रुद्राचं इतकं गिरिजावर असणारं प्रेम बघून वासंतीला आनंद होतो. ती आता मनात म्हणते की माझा मुलगा त्याच्या वडिलांवर गेला नाही याचा मला एकदा इतकं अगदी अभिमान वाटतोच आणि इतकी आनंद सुद्धा वाटतो. म्हणून आता वासंती खूपच खुश होते. तेव्हा मात्र आता गिरिजा ही रुद्रकडे पाहत असते आणि मनात म्हणते की तुम्ही हे सर्व का करतात. इथे तर पाहायला सुद्धा कोणी नाही, मग मला वाईट वाटू नये म्हणून तुम्ही हे सर्व करतात का. आणि यांच्या अगदी प्रमाणे हे लग्न सुद्धा माझ्या सुद्धा मनाविरुद्ध झालेलं आहे आणि यांच्या सुद्धा मनाविरुद्ध झालेलं आहे, पण तरी सुद्धा हे असं का वागतात आणि हे मात्र यांना मला सांगून टाकायचं आहे की हे लग्न माझ्या मनाविरुद्ध आहे. तेव्हा आता रुद्र खुश होऊन तिच्याकडे पाहत असतो आणि म्हणतो की खरं सांगू का तुम्हाला हे पैंजण तुमच्या पायामध्ये खूप खूप सुंदर दिसत आहे. आणि तेवढ्यात गिरिजा आता त्याला म्हणायला लागते की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि तेवढ्यात वासंती अगदी ती आलेली आहे म्हणून अगदी खाकरून अगदी असं हू करते. तेव्हा रुद्र आणि गिरिजा लगेच अगदी कावरे वावरे होतात आणि बाजूला होतात. रुद्र म्हणतो की आई साहेब मी इथे. तेव्हा आता वासंती मुद्दाम आता गिरिजा आणि ह्या रुद्रकडे पाहते आणि मुद्दाम विचारते की रुद्र अरे तू इथे काय करतो. तेव्हा आता रुद्र गिरिजाकडे पाहतो आणि आईला म्हणतो की मी यांच्यासाठी पैंजण आणलं होतं आणि ते पैंजण मी त्यांना द्यायला आलो होतो आणि हे बघ मला तर असं वाटलं होतं की अरे तुमच्या लग्नाचा गोंधळ आहे, मग गिरिजा तयार झाली की नाही असे बघण्यासाठी मी इथे आले होते. आणि आता वासंती अगदी खुश होत हे सर्व म्हणत असते. तर गिरिजा मात्र वासंतीकडे सुद्धा पाहत असते, कारण आता मगाशी जे काही वासंतीचं रूप होतं ते वेगळं होतं आणि वासंती आता किती प्रेमाने बोलत आहे. तर गिरिजा आता म्हणते की हो
मी तयार झालेले आहे. त्यावर तर वासंती हसून म्हणते, रुद्र हे बघ, अरे जरा सामानाची यादी आहे ना, ती जरा चेक करायची आहे, तू येतोच ना माझ्यासोबत. तेव्हा मात्र आता रुद्र म्हणतं की हो हो आई साहेब लगेच येतो, चला तर लगेच. तेव्हा आता रुद्र आणि हे वासंती हे दोघे लगेच सामान वगैरे काही व्यवस्थित आलेले आहे की नाही गोंधळाचं ते सर्व काही चेक करतात. आता गिरीजा रूममध्येच असते. त्यानंतर आता इकडे गोंधळी आलेले असतात, पाहुणे मंडळी सुद्धा तिथे हजर असतात. आता गोंधळी आहे तर ते त्यांचं गोंधळाची तयारी करत असतात. पूजा वगैरे आता ते मांडत असतात आणि वासंतीचं काय त्यांना हवं काय नको हे ती पाहत असते. आणि तेवढ्यात नागेश्वर रुद्राच्या हाताला धरून घेऊन येतो आणि गोंधळी बाबांना विचारतो की गोंधळी बाबा, अहो चिरंजीवांनी कुठे बसायचं आहे. तेव्हा गोंधळी म्हणतो की हो हो या इकडेच बसा डाव्या साईडला. तेव्हा आता रुद्र तेथे पाटावर बसतो आणि तेवढ्यात दत्तू आणि मोनू सुद्धा आलेले असतात. तर त्यांना बघून नागेश्वर म्हणतो की या या या, अहो दत्तू शेठ या, तुमचं स्वागत आहे. तेव्हा आता दत्तू खुर्चीवर बसतो, परंतु मोनू मात्र आता रुद्रच्या जवळ येतो आणि रुद्रला अगदी हळूच कानात विचारतो, माझी तायडी बरी आहे ना. तेव्हा आता रुद्र म्हणतो की हो एकदम बरी आहे. मोनू म्हणतो की माझा तुमच्यावर विश्वास आहे, कारण मात्र तुम्ही तिला नक्की सांभाळून घेतान आणि मजेत ठेवतान, माझा तुमच्यावर विश्वास आहे. त्यावर आता रुद्र म्हणतं की हो तू काही काळजी करू नको, सगळं काही अगदी व्यवस्थित होईल. त्यानंतर मात्र नागेश्वर विचारतो की सगळी काही तयारी झाली का. तेव्हा आता सगळेजण म्हणतात की हो सगळी तयारी झालेली आहे, पण नवरी आता मुलगी कुठे आहे. आता गोंधळी विचारतात की नवरी मुलगी अजून काय येईना, कुठे आहे ते. तेव्हा लगेच आता नागेश्वर आता ह्या वासंतीला विचारतो, अहो सुनबाई कुठे आहे, बोलवा ना त्यांना लवकर. आता जे गोंधळी आहे तर ते सुद्धा अगदी पूजा वगैरे मांडून झालेला आहे, चला उठा तर लवकर आणि आता लवकर तयारी होत आहे, त्यांना बोलवा लवकर. तर वासंती म्हणते की हो हो बोलवते आणि तेवढ्यात आता गिरिजा ही बाहेरच असते आणि रुद्र तिच्याकडे बघून अगदी खोशून हसतो. तेव्हा आता गिरिजा येते, एक एक पाऊल जेव्हा ती पुढे टाकत येत असते तेव्हा तिला पुन्हा तिच्या कानात हा आवाज घुमतो, छकुली छकुली छकुली. आणि तसतसा अगदी त्या दरवाजाकडे त्या रूमकडे ती जात असते. सगळ्या कानात तिच्या आवाज तो घुमायला सुरुवात होतं की छकुली छकुली. आता ती विचार करते की हा आवाज माझ्या कानामध्ये का घुमत असेल, नक्की काय असेल. म्हणून तसतसे ती पाऊल टाकत तिकडे धावत जात असते. आणि इकडे गोंधळी आहे तर ते गोंधळाला सुरुवात सुद्धा करतात, कारण आता गोंधळाची पूर्ण तयारी झालेली असते आणि आता गोंधळ अगदी वाघ्यांचा सुरू झालेला असतो. म्हणून सुद्धा आता आपल्या तायडी येण्याची वाटच पाहत असतो की आपली तायडी का दिसत नाही. आणि दत्तू सुद्धा आपल्या ह्या गिरिजाला शोधत असतो की आता गिरिजा कुठे गेली, ती कुठे राहिली. तेव्हा आता नागेश्वर पुन्हा आपल्या घड्याळात पाहतो आणि किती वेळ असं वासंतीला म्हणतो, इतका वेळ त्यांना तयार होण्यासाठी लागतो का. येथे सगळेजण त्यांच्यासाठी खोळंबलेत, कुठे आहे इतका वेळ. म्हणून आता तो वासंतीवर चिडतो. तेव्हा आता लगेच रुद्र सुद्धा वाटच पाहत असतो की कुठे असेल गिरिजा, अजून का आल्या नसतील. आता वासंती ही नागेश्वरला म्हणते की हे बघा बाई माणूस आहे, तयार होण्यासाठी वेळ तर लागतो तोच, आणि येतील त्या कशाला इतकी काळजी करतात, येईल नक्की, गिरिजा तयार होत असेल. तेव्हा आता गिरिजा इकडे जे काही ती रूम आहे तर रूमकडे येत असते आणि तिचा दरवाजा थोडासा उघडलेला असतो. तेव्हा आता गिरिजा अगदी एक एक पाऊल टाकत जेव्हा जेव्हा येत असते तेव्हा छकुली छकुली असा तिच्या कानावर आवाज पडतो आणि शेवटी त्या रूमकडे ती आलेली असते आणि दरवाजा उघडून ती आत येण्याचा प्रयत्न करत असते. तर इकडे सगळेजण आता गिरिजा का आली नाही, गिरिजाला येण्यासाठी किती वेळ होतोय, उशीर होतोय. इकडे गोंधळी तर अगदी गोंधळ सुरू करतात, नक्की काय असेल. आता रुद्र तिला पाहण्यासाठी यायला तयार निघतो. तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता मात्र जेव्हा दत्तू हा गिरिजाला शोधायला येतो परंतु तो प्रभासच्या रूममध्ये येतो आणि प्रभास मात्र आता दत्तूला बघून लगेच उठतो आणि दत्तूला म्हणतो की अरे दत्तू तू काय, अरे तू जी काही आता ह्या संपत्तीची मालकीन आहे ना, मी तुझ्याकडे सोपवली होती, तर ती मात्र तुझी मुलगी ती गिरिजा आहे. हे ऐकल्यानंतर आता दत्तूचे होश अगदी उडतात आणि ह्या संपत्तीची मालकीन गिरिजा आहे हे दत्तूच्या समोर सत्य येतं. प्रभास अगदी जीव तोडून सांगत असतो की दत्तू, अरे ही देवकी आणि अंकत महाजन यांची मुलगी आहे गिरिजा. अरे हे बघ, हे लग्न फक्त 6 महिन्याचं आहे आणि हा करार संपल्यानंतर मात्र तो नागेश्वर गिरिजाला मारून टाकणार आहे. तेव्हा मात्र आता लगेच दत्तू म्हणतो की काही झाले तरी आता हे सत्य मला गिरिजाला सांगायचं आहे. म्हणून तो आता दत्तू गिरिजाला फोन करतो आणि तिला तेथे मंदिरासमोर अगदी भेटायला बोलून घेऊन येतो. पण त्याच अगोदर मात्र नागेश्वर तेथे आलेला असतो आणि ज्याला ज्याला हे सत्य कळणार शेवटी नागेश्वर त्याला संपवणार आणि दत्तूच्या पोटामध्ये अगदी तो चाकू खुपसून त्याला मारून टाकतो.
आणि गिरिजा मात्र तिकडे धावतच येत असते. मात्र आता नागेश्वर तेथेच असतो आणि दत्तूला त्याने चाकू खुपसून मारलेलं असतं. गिरिजा तेथे येते आणि बाबा बाबा असं करत असते, परंतु आता समोर पाहते तर काय तिला एक खूप मोठा धक्का बसलेला असतो. शेवटी आता दत्तूला सुद्धा ह्या नागेश्वरने संपवलेलं असतं. तर आता गिरिजासमोर हे सत्य कसं येणार आणि आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.